नमस्कार. वार्ता गोव्याच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. बाबूश विरोधात मडकईकर आणि टोनी यांचं उघड बंड. चिदंबरम यांची भेट घेत काँग्रेसची हातमिळवणी केल्याचं स्पष्ट. बाबूश यांचीही मडकईकर आणि टोनी यांच्यावर उपहासात्मक प्रतिक्रिया. 2 दिवसांच्या दौऱ्यानंतर चिदंबरम यांची पत्रकार परिषद. 2022 साठी काँग्रेसला गोव्यात पोषक वातावरण असल्याचा विश्वास. प्रामाणिक आणि निष्ठावान असलेल्यांनाच उमेदवारी देणार, चिदंबरम यांचं वक्तव्य. वाढत्या डेंग्यूनं गोव्यातील जनता हवालदिल. शहरी भागात रुग्णवाढीची चिंता. गेल्या 2 महिन्यात 250 पेक्षा जास्त जणांना डेंग्यूची लागण. आकडा आणखी वाढण्याची भीती. सिद्धिनाईक मृत्यू प्रकरणाचं गूढ कायमच. वडिलांसह चुलत भाऊ आणि मित्रांच्या चौकशीतून काहीच निष्पन्न नाही. पोलिसांसमोरील आव्हानं वाढली. डिजिटल मीटर न लावल्याचा ठपका ठेवत तब्बल 3000 टॅक्सींना नोटीस. परमिट रद्द करण्याच्या नोटिशीमुळे टुरिस्ट टॅक्सी चालक हवालदिल, तर नोटिशी बेकायदेशीरच ठरणार असल्याचा तामणकरांना विश्वास. आणि पहिल्याच वाढदिवशी 1 वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी अंत. नजर चुकवून घराबाहेर रांगत गेलेलं बाळ 12व्या मजल्यावरून कोसळलं. दुर्दैवी घटनेत बाळाचा जागीच मृत्यू. पी चिदंबरम यांच्या गोवा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली. ती म्हणजे पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर हे चिदंबरम यांच्या भेटीला गेले. फक्त मडकईकरच नव्हे तर टोनी रॉड्रिगीज यांनीही चिदंबरम यांची भेट घेतली. या भेटीमुळे पणजीतील हे दोन्ही महत्त्वाचे नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळे नेमकं असं बाबूश मॉन्सेरात यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांचं कशावरून बिनसलंय याची चर्चा सुरू झाली आहे. पणजीतील बाबूसचे दोन्ही निकटवर्ती आता काँग्रेसच्या वाटेवरती असल्यानं पणजी आणि ताळगावातील मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लोक निवडून तुका कित्याक काडटा तुजें काम करपाक. हांव लोकांचे उपकार केले म्हणना. हांव रातचो 2 सुद्दां तुमी पयल्या 2 सुद्दां फोन येताना हांव धांवतालो. तुम्ही फायर ब्रिगेडी सुद्दां विचारा. हांव केन्ना तांकां 2 कितें जालें जाल्यार हांव पयलीं फायर ब्रिगेडीक मागीर आमचे लेबर घेवन आसा तांकां घेवन हांव रातचे सुद्दां कितें 4 पर्यंत सुद्दां सकाळ फुडें हांवें कामाक गेला. कोणाच्या फोनार हांवें पळोवना. ती म्हाजी ड्युटी आसली. हांव म्हणना कोणाचेर हांवें उपकार केलो आनी कोणेच खंयच्या पॉलिटिशियन अशें समजूंक जायना की जें आपूण कितें काम करता, कोणाक आपूण जॉब दिता जावं आनी कितें डेव्हलपमेंट करता तें लोकांचेर उपकार म्हणून न्ही. लोक तुका निवडून हाडटा तें काम करपाक आनी ती तुजी ड्युटी आसता ती काम करपाची. तशेंच पणजेचो मेयर हो पोस्ट हो मिरोवपाक ना. तुवें एसी गाडयेन भोंवलो, एसी कॅबिनान बसलो तें न्ही. तुवें फिल्डार वचून काम करूंक जाय. तें काम हांवें केलें आनी लोकां कडेन हांवें बरेंपण हें केलें. लोकां कडेन आतां म्हाजें रिलेशन सगळ्या कडेन बरें आसा. सकयले लोक बरे, मिडल क्लास लोक, वयले क्लास, सगळे क्लास लोकां कडेन हांवें म्हाजे दार सदां उक्ते दवरलेले सगळ्या कॅबिनान आनी जाता अशें कामां केल्लीं. आनी तेजे वयल्यान म्हाका आज तुमी पयलो आसतलो आज कितको म्हाका हें मेळटा की हांव बरें तेन्ना मेयर आसा काम केलें. आजुनूय हांव म्हणटा की हांव लोकांचेर हांवें उपकार करूं ना. म्हाजी ती ड्युटी आशिल्ली. ती ड्युटी हांवें करून दाखयली आनी ती संदी मेळ्ळी तशी हांवें संदीची हांवें हें करून दाखयलें. हांवें केन्ना पर्यंत तुमचो काँग्रेस प्रवेश जावपाक शकता? ना आमी आतां ठरयतले. म्हाजे सपोर्टर म्हाजे जे आसा पळय आमी ठरयतले केन्ना हें करपाचें आनी त्या प्रमाणे आमकां थंयच्यान ग्रीन सिग्नल आयल्या बरोबर आमी जॉयन जातले. एकूणच उदय मडकईकर आणि टोनी या दोघांनाही काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळेल असा विश्वास वाटतोय. त्या पार्श्वभूमीवरती राजकारणही तापू लागलंय. तर दुसरीकडे बाबूश मॉन्सेरात यांना नेमकं काय या घडामोडींबद्दल वाटतंय हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न गोवन वार्ता लाईव्हनं केला. त्यावेळी बाबूश यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे सविस्तरपणे जाणून घेऊयात माझा सहकारी आणि सिनियर रिपोर्टर विश्वनाथ निनेकडून. जसजशा विधानसभेच्या निवडणुका जवळ यायला लागलेल्या आहेत तसतशा गोव्यात राज्यभर ज्या आहेत त्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आणि आज तशीच एक राजकीय महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. ती म्हणजे पी चिदंबरम जे गोव्याचे काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे काँग्रेसनं. ते 2 दिवसांच्या गोवा भेटीवर असताना आज दुसऱ्या दिवशी बाबूश मॉन्सेरात यांचे खंदे समर्थक असलेले माजी महापौर उदय मडकईकर आणि टोनी हे माजी 2 महापौर यांनी आज पी चिदंबरम यांची भेट घेतली आणि ते दोघेही लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आता त्यांच्या ह्या हालचालींमुळे किंवा त्यांनी ही स्टेप घेतल्यामुळे कुठंतरी बाबूश मॉन्सेरात या गटाला खिंडार पडल्याची चर्चा सुरू असताना आम्ही ह्याबाबत थेट बाबूश मॉन्सेरात आमदार जे आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांनी असं सांगितलं की निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध अनेक पक्षाचे उमेदवार असतीलच. मला वाटतं त्यातलेच हे 2 एक उमेदवार असतील आणि पणजीचे लोक जे आहेत
ते बाबूश मोन्सेरात ह्यांना देखील ओळखतात आणि उदय आणि टोनी ह्या दोघांना देखील ओळखतात. त्यामुळे मी यावर जास्त प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, कारण मी प्रतिक्रिया दिल्यास उगाच ह्या दोघांचा भाव वाढेल किंवा त्यांना भाव दिल्यासारखं होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती बाबूश मोन्सेरात ह्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी थेट न बोलता आपलं जे मत आहे ते आज पत्रकारांकडे मांडलेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे असं दाखवून दिलेलं आहे की उदय मडकईकर असतील किंवा टोनी असतील या दोघांनी जरी काँग्रेस प्रवेश केला, आपल्या विरुद्ध जरी निवडणूक लढवली तरी आपल्याला काही फरक पडणार नसल्याचंच एकंदर बाबूश मोन्सेरात यांनी यावरून दर्शवलेलं आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेचा व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश, पणजी. 2 दिवसांच्या दौऱ्यानंतर पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलं. युतीचा निर्णय अद्याप घेतला गेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गोव्याचं वातावरण काँग्रेससाठी पोषक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. My agenda is only to get the party battle ready for the elections, and that is the task which my colleague Dinesh Gundu Rao, the 3 observers, and I have undertaken. Again, to repeat, we will get the party ready for elections. Again, that is not the mandate now. Those are matters which will be discussed if necessary at the appropriate time. But at the moment, it is to get the party battle ready in all the 40 constituencies. Alliances, when the talk opens, the option is open. We will see at that time. At the moment, our task is to get 40 candidates battle ready for elections. That's the mandate given to us. We will fulfill that mandate. The political atmosphere is extremely favorable to the Congress party. By all accounts, including accounts which I read in the media, there is a expectation that there will be a change in government and a new government led by the Congress party will be formed after the elections. We will get the party ready for elections and we will present to the people of Goa a set of candidates who will be loyal, faithful to the ideology, hardworking, and will serve the interests of the people of Goa. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गुरुवारी मये मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचा शुभारंभही केला. मये मतदारसंघासाठी 209 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी. डॉक्टर प्रमोद सावंत यांचा मये मतदारसंघाचा दौरा सुरू झाला. सर्वात प्रथम ते शिरगावच्या लईराई देवस्थानात देवी लईराईचं दर्शन त्यांनी घेतलं. त्यानंतर देवस्थानाच्या हॉलमध्ये त्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये जे गावकरी ग्रामस्थ आहेत त्यांचे जे काही समस्या असतील ते त्यांनी ऐकून घेतल्या. त्यांच्यावर सॉल्युशन्स त्यांनी लवकरात लवकर आपण काढू असंही त्यांनी सांगितलं. मेन म्हणजे मायनिंगचा जो प्रश्न आहे त्या मायनिंगच्या प्रश्नावरही त्यांनी सांगितलं की त्यांची प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाणार आहे. यावेळी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी जे आहेत ते सगळे हजर होते. या पूर्ण दौऱ्यादरम्यान त्यांच्याबरोबर ते अधिकारी असणार आहेत. शिरगाव गावच्या भेटीनंतर त्यांनी मये गावात भेट दिली. मये गावातल्या रामाय देवात त्यांनी दर्शन घेतलं आणि तिथे पंचायतीकडे जवळजवळ 6 किलोमीटर लांबीची वॉटर पाईपलाईनचं उद्घाटन त्यांनी केलं. चोडण गावात त्यांनी एक मार्केट कॉम्प्लेक्स कम त्यांचा हॉल असा एक प्रकल्प आहे त्यांचं उद्घाटन त्यांनी केलं. त्या जागी वेगवेगळ्या समस्या जाणून घेतल्या लोकांनी सुद्धा त्यांना रिस्पॉन्स चांगला दिला. आणि यावेळी ते म्हणाले की चोडण्याचा पुलाचा जो प्रश्न आहे जो एवढी वर्ष गेली त्याची मागणी होत आहे तर ह्याबद्दल बोलताना ते म्हणाले की ह्यावेळी फक्त आपण आश्वासन देणार नाही आहोत
तर ह्यावेळी पूर्ण टेंडर वगैरे कंप्लीट झाल्यानंतर त्याचं कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्याची पायाभरणी होणार आहे आणि या पुढच्या येणाऱ्या काळात त्याचं अवश्य नक्की टेंडर पास होऊन त्याचं काम सुरू होऊ शकतं. सध्या आम्ही पिळगाव या गावात आहोत. पिळगाव गावामध्ये सुद्धा शांतादुर्गा देवस्थान आहे, तिकडे रिटेनिंग हॉलचं काम सुरू करण्याची पायाभरणी त्यांनी आत्ताच केली. त्यांची पब्लिक मिटिंग माझ्या मागे चालू आहे. इथून पुढे त्यांचा दौरा आहे वन माळुंगे आणि मग कारापूर सरवड असा पूर्ण मय मतदारसंघाचा दौरा आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून आत्ता संध्याकाळी 6 पर्यंत मी पूर्ण दौऱ्याचा त्यांचा आढावा घेतलेला आहे. या आढाव्यात असं दिसून येतं की नागरिकांचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग या दौऱ्यामध्ये दिसून आला. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला आणि या पूर्ण दौऱ्यात नागरिकांनी सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या दौऱ्याला आपला प्रतिसाद दिलेला आहे. डिजिटल मीटर बसवण्यास नकार दर्शवणाऱ्या सुमारे 3,000 टुरिस्ट टॅक्सींना वाहतूक खात्यानं परमिट रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये टॅक्सी मालकांना 15 दिवसात परमिट हे वाहतूक खात्याकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पर्यटन टॅक्सींमध्ये शापोरा, कळंगूट आणि कांदोळी या भागातील टॅक्सींचा अधिक समावेश आहे. वाहतूक खात्याकडून परमिट रद्द करणारी नोटीस बजावल्यामुळे या सर्व टॅक्सी सध्या बंद आहेत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय सध्या ठप्प झाला आहे. डिजिटल मीटर बसवण्याची सक्ती सरकारनं मागे घ्यावी अशी मागणी हे टॅक्सी चालक करतायत. राज्यातील पर्यटक टॅक्सी पर्यटकांकडून जादा भाडं आकारत असल्याचा आरोप करून गोवा ट्रॅव्हल्स अँड टुरिझम असोसिएशनने हायकोर्टामध्ये याचिका सादर करून सर्व टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याची सक्ती करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर हे मीटर बसवण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता. मीटर न बसवणाऱ्या टॅक्सींचे परमिट रद्द केले जातील असा इशारा वाहतूक खात्यानं दिला होता. त्यानुसार वाहतूक खात्यानं आतापर्यंत जवळपास 3,000च्या आसपास परमिट रद्द करण्यासंदर्भातील नोटिसा जारी केल्यात. दरम्यान या नोटिसा पाठवल्यानंतर आता सुदीप तामणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. जी 3,000 परमिटां कॅन्सल जाल्या त्या संदर्भात पयर 2-4 दीस पयलीं आमची मुख्यमंत्र्याकडे जी बैठक जाल्या त्या बैठकीन मुख्यमंत्र्याक आमी क्लियर जी हायकोर्टान ऑर्डर दिल्या की ॲप डेव्हलप करून आमकां ऑप्शन दिवपाची, त्या ऑर्डर आमी दाखयल्या मुख्यमंत्र्याक. आतां जर ऑर्डर हे ॲप डेव्हलप जर करता, मोबायल एप्लिकेशन जर डेव्हलप करता एप्लिकेशन, जाल्यार सरकाराक स्टडी करपाक जवळ जवळ 1-2-3 म्हयने वयतले आनी ते इम्प्लिमेंट करपाक, पर्याय दिवपाक आमकां. त्या संदर्भान मुख्यमंत्र्यान जर निर्णय घेतलो पर्याय दिवपाचो म्हणजे कोर्टाच्या आदेशा प्रमाणे, जाल्यार जे इन्स्टॉलेशन मिटर पळय जे फिक्स करता सध्या ते स्टॉप दवरचे पडटले आनी ते स्टॉप दवरलेल्या कारणान जी परमिटाच्यो ऑर्डरी कोणाक पळय धाडल्या त्यो इनफ्रक्च्युअस जातल्यो, ती इनव्हॅलिड जातल्यो. एकीकडे राज्यामध्ये आत्ता कुठे कोरोना रुग्णवाढ हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशामध्येच आता दुसरीकडे डेंग्यूनं डोकं वर काढलं आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये तब्बल 250पेक्षा जास्त डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये राज्यात 266 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर चालू ऑगस्ट महिन्यातही अनेक तालुक्यात डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात वाढलेल्या कोविड चाचण्यांमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते असा दावा देखील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. जूनमध्ये पावसाळी हंगाम सुरू झाल्यानंतर राज्यातील विविध भागामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. जून आणि जुलै महिन्यात वारंवार ताप आलेल्या सुमारे 800 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात जूनमध्ये 164 आणि जुलैमध्ये 102 अशा एकूण 266 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. जुलैमध्ये जे 102 रुग्ण आढळून आले त्यात उत्तर गोव्यातील 37 तर दक्षिण गोव्यातील 65 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक 41 रुग्ण वास्को परिसरामध्ये आढळले तर कुठ्ठाळीमध्ये 24 रुग्ण आढळून आले. उत्तर गोव्यामध्ये पणजी म्हापसा या परिसरामध्ये 37 रुग्ण आढळले आहेत. फोंड्यामध्ये आढळलेले 21 रुग्ण संशयित होते. त्यातील काही जण वेरणा इथं कामानिमित्त जात होते. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय येताच त्यांची चाचणी करण्यात आली. आरोग्य खात्यानं तात्काळ अशी कुटुंब आणि आसपासच्या भागामध्ये ज्यांना ताप आला होता अशांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. कोविड संसर्गाच्या भीतीमुळे ताप थंडी झाल्यास नागरिक तात्काळ कोविड चाचणी करून घेतात. या चाचणीत काही जण निगेटिव्ह येतात पण त्यांना पुढील काही दिवस ताप राहतोच. अशा नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचं दिसून येत आहे. त्यातून कोविड चाचण्यांमुळे जून आणि जुलैमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं देखील अधोरेखित झालंय. दरम्यान ऑगस्ट महिन्यातही विविध तालुक्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. संशयितांचे नमुने आरोग्य खातं चाचणीसाठी पाठवत आहे पण ऑगस्टमध्ये किती जणांना डेंग्यू झालाय हे 5 सप्टेंबरपर्यंत स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे. Mainly we have cases in these areas, like Santines and in Panjim city. Any deaths have taken place in this area? No. So far we don't have any Malaria deaths. and chikungunya? Yeah. No, Only dengue. Only dengue. Malaria we don't dengue. hardly have any cases of malaria. Dengue. Yeah. Only dengue. So how? This will continue as long as there is water. As there is water for breeding. So as long as the monsoons last and people keep on keeping their receptacles in this
places where water can gather, it is a potential source of bleeding, and therefore dengue can affect anybody. So, Doctor, what are the precautions you have told them to take, and what should they do? Yeah, that's what we are saying. We should, as far as possible, prevent any containers from being accumulated in any area. People should not dump there. They should, as far as possible, in their surroundings, if they see any container, even a coconut shell or a plastic bottle, a plastic container, they should keep it overturned and not allow bleeding. Even if they are not able to take it out, simply just keeping it overturned will help. And also, the main reason what we have in multiple levels of various buildings in the city, we see water being accumulated under the flower vases, in the water seals of under the vases. So this is where people neglect, and usually there is a lot of water bleeding. We find a lot of mosquito breeding in these particular places. Doctor, how many cases were there here? In Santinez now we have had already, in the last week we had 3 cases, and in the current week we are already having another 3 cases. So, and overall, right from the last month we have almost some 19 cases from last month and the previous month. Only in Santinez? No, in the government quarters, only in the area and government quarters, around government quarters. So that's why we have come specially to get a drive here done. So in the evening, even the CCP will be sending some laborers. So we want to clean out, get out all the receptacles which are there in the surroundings. डिपार्टमेंटांतल्यान हांव सांगता तांकां ती क्लीन करता, पूण आतां उडय आमी काडटा म्हणसर रोखडेंच हाडून परते घालता. सो थंयच आमी रावून करूंक शकना आमी. दरम्यान लोकांनी या सगळ्यातून काळजी कशी घ्यावी त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. डेंग्यू टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेहमी स्वच्छता राखा. तसंच जिथे कुठे डासांची पैदास होते असं वाटतंय तिथं निर्जंतुकीकरण करावं. तसंच जर का ताप, थंडी अशी लक्षणं दिसली तर तातडीनं चाचणी करावी. पण ही चाचणी केल्यानंतर अनेक जण कोविड चाचणी करतात आणि कोविड चाचणी जर का निगेटिव्ह आली तर त्यानंतरही ताप राहिला तर अवश्य डेंग्यूची चाचणी करावी. बातमी आहे सिद्धी नाईकच्या संशयित मृत्यू प्रकरणाची. सिद्धी नाईक संशयित मृत्यू प्रकरणी बुधवारी सिद्धीच्या वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. इतकंच काय तर तिच्या चुलत भावासह मित्रांचीही चौकशी करण्यात आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चौकशीतून फारसं काहीच हाती लागलं नाहीये. त्यामुळे सिद्धीच्या मृत्यू प्रकरणातील गूढ उघडकीस आलेला नसून तपास सुद्धा जैसे थेच आहे. पोलीस स्वतः मयत सिद्धीच्या वडिलांना या बस स्टॉपवरती घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जेणेकरून या मार्गावरील एखाद्या बसमध्ये सिद्धी त्या दिवशी चढली असेल तर त्या बसमधील रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून काही माहिती मिळू शकते का याचीही तपासणी पोलीस आता करणार आहेत. चौकशी दरम्यान 5 बस चालक आणि वाहकांना पोलीस स्थानकावरती बोलावलं होतं, पण यातील कुणीही मयत सिद्धीच्या वडिलांना किंवा मयत सिद्धीला त्या दिवशी आपल्या बसमध्ये चढताना पाहिलं नाहीये. शिवाय मयत सिद्धीच्या वडिलांना देखील वरील संबंधितांची ओळख पटवणं शक्य झालं नाहीये. पोलिसांनी बुधवारीही सिकेरी ते वाघातूर या किनारपट्ट्यातील भागातील मार्केट, हॉटेलमधील CCTV कॅमेरे तपासले आहेत. शिवाय सिद्धीच्या गायब झालेल्या कपड्यांबाबतही शोध मोहीम राबवली आहे. पोलिसांच्या हाती विशेष असं काहीच लागलेलं नाहीये. या प्रकरणी काहीतरी ठोस पुरावे हाती लागण्यासाठी मयत सिद्धीबाबतीत पोलिसांनी सुरुवातीला ज्या शक्यता टाळल्या होत्या त्या आता पुन्हा पडताळण्याचे निर्देश वरिष्ठांनी कळंगूट पोलिसांना दिले आहेत. चौकशी दरम्यान पोलिसांनी मयत सिद्धीच्या वडिलांना CCTV फुटेजद्वारे म्हापसा पणजी मार्गावरती चाललेल्या सुमारे 25 प्रवासी बस दाखवल्या. पण यातील एकाही बसमध्ये आपण मुलीला कामावर जाण्यासाठी बसवलं नव्हतं असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे पोलीस गुरुवारी सिद्धीच्या वडिलांसमवेत ग्रीन पार्क जंक्शनवरती सकाळी 10 ते 10:30 या वेळेमध्ये तिला नक्की कुठल्या बसमध्ये त्यांनी बसवलं होतं त्या बसची प्रत्यक्षात ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायत. बुधवारी पोलिसांनी मयत सिद्धीचे वडील, तिचे 3 चुलत भाऊ आणि मित्रांची संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारून चौकशी केली. पण या चौकशीतून या प्रकरणाचा गुंता सोडवण्याच्या बाबतीत अजूनपर्यंत तरी काहीच निष्पन्न होऊ शकलेलं नाहीये. दरम्यान सिद्धीच्या मृत्यू प्रकरणाचे न उलगडलेले प्रश्न नेमके कोणते आहेत त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिद्धी नाईक परवरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोहोचली? म्हापसा बस स्थानकावरील CCTV बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही? बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय. मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले? घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी परवरीला जाण्याऐवजी कळंगूटला कशी काय पोहोचली? जर तिला आत्महत्या करायची होती तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला? सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल तर तिला पाण्यात कोणी ढकललं होतं? मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल? फेसबुक आणि WhatsApp डिलीट करून सिद्धी नेमकं काय लपू पाहत होती? मानसिक तणावाखाली असलेल्या सिद्धीवर कोणाचा दबाव होता? 19 वर्षीय सिद्धीसोबत असं काय घडलं होतं की जे ती घरच्यांपासून लपवत होती?
सिद्धीचा घरच्यांसोबत नेमका काय वाद झाला होता? घरच्यांनी सिद्धीचा मोबाईल फोन का काढून घेतला होता? आता बातमी दक्षिण गोव्यातून अवैधरित्या मिनी कॅसिनो चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. मडगावमध्ये मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यावेळी 21 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं मंगळवारी मध्यरात्री कालकोंड मडगाव येथील एका परिसरामध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये मिनी कॅसिनोचा पर्दाफाश करून संबंधित परिसर सील करण्यात आला. या प्रकरणी रेहान मुझावर या मिनी कॅसिनो चालकासह तब्बल 21 जणांना अटक करून नंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून 2,04,700 रुपये रोख रक्कम आणि 84,05,000 रुपये किमतीच्या चिप्स तसंच कॅसिनो मशीन, मोबाईल आणि इतर वस्तू देखील जप्त केल्यात. क्राईम ब्रांचच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री 9:15 ते मध्यरात्री 12च्या दरम्यान कालकोंड मडगाव येथील राजेंद्र प्रसाद मैदानाजवळ असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती छापा टाकला. यावेळी बेकायदेशीर मिनी कॅसिनोचे चालक रेहान मुझावर याला अटक करण्यात आली. तसंच यावेळी पथकानं किस्मत कामत, ऋषभ नाईक, सेल्विन कुलासो, आकाश खुटकर, रॉड्रिक्स, शैलेश वेळीप, श्रीपाद नाईक आणि रुपेश बांदेकर या कर्मचाऱ्यांसह कॅसिनो खेळणारे ग्राहक मोईन शेख, निजामुद्दीन मसूर, आरिफ, सरवार सय्यद, रिजवान सय्यद, दुपेंद्र पून, असलम खान, मुस्तफा शेख, जुझे परेरा, सरफराज खान, सय्यद अली शेख आणि जहीर खानापूर या संशयितांना अटक देखील केली होती. यावेळी पथकानं त्यांच्याकडून 2,04,700 रुपये रोख रक्कम आणि 84,05,000 रुपये किमतीच्या चिप्स तसंच कसिनो मशीन्स, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करून संबंधित परिसर सील केला. यानंतर अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांची हमीवरती सुटका देखील करण्यात आली. दरम्यान या संदर्भात अधिक चौकशी केली असता रेहान मुझावर यानं एका महिन्या अगोदर संबंधित ठिकाण हे भाडेपट्टीवरती घेऊन बेकायदेशीर मिनी कॅसिनो सुरू केल्याची माहिती समोर आली. महत्त्वाचं म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवरती सध्या राज्यातील कॅसिनो व्यवसाय बंद असला तरीही 66 तालुक्यात काही ठिकाणी मिनी कॅसिनो चालवले जात असल्याचं यावरून अधोरेखित झालंय. आणि आता गाड्या चालवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. गाडी चालवताना जर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळत नसाल तर तुम्हाला लायसन्स गमवावं लागण्याची भीती आहे. कारण जानेवारी महिन्यापासून ते जूनपर्यंत अनेकांनी वाहतुकीचे नियम मोडल्याच्या कारणामुळे त्यांचं लायसन्स सस्पेंड झालं आहे. 2021 वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात गोव्यामध्ये तब्बल 460 वाहन चालकांनी वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्याबद्दल त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 3 महिन्यांसाठी त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आलं आहे. चालक तसंच दुचाकीस्वार सतत मोबाईल फोनचा वापर करताना पकडले जातात आणि त्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे. जानेवारी ते जून या काळामध्ये सर्वाधिक नोंद झालेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांपैकी एक आहे ते म्हणजे वाहनाचा सुसाट वेग. ओव्हर स्पीडिंग केल्यामुळे तब्बल 912 लायसन्स सस्पेंड करण्यात आली आहेत. वाहतूक विभागाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार 2021च्या पूर्वार्धामध्ये विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनांबद्दल एकूणच तब्बल 1,831 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आली आहेत. यापूर्वी ट्रॅफिक सेलमध्ये 4 स्पीड रडार गन होत्या, त्यामध्ये आता आणखी 5 बंदुकांची भर पडली आहे, ज्यामुळे वाहतूक पोलिसांना आता वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे जास्त चालक शोधण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान कोणत्या कारणासाठी किती जणांनी लायसन्स गमावल्या त्यावरती एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिग्नल तोडल्याप्रकरणी एकूण 269 जणांचं लायसन्स सस्पेंड करण्यात आलं आहे, तर ओव्हर स्पीडिंग प्रकरणी 912 जणांचं लायसन्स सस्पेंड करण्यात आलं आहे. दुसरीकडे गाडी चालवताना मोबाईलवरती बोलणं किंवा मोबाईल वापरणं या कारणामुळे 460 जणांच्या लायसन्सवरती कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एकूण 28 जणांवरती कारवाई करण्यात आली आणि त्यांचं लायसन्सही सस्पेंड करण्यात आलं आहे. आमच्या आता एक 6 केसीस आसा न्ही मोटर व्हेकल एक्टान, जे सिरियस केसीस आमी हे करता आनी हितून सुप्रीम कोर्टाचे आमकां डायरेक्टिव्स आहा की हेंचे सगळे केसीस जे केसीस जितके आमी केसीस बूक करता वायलेशनाक ते केसीस आमी काडून आमकां RTO धाडचे पडटा, कन्सर्न RTO फॉर सस्पेन्शन ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स. अशेंच हे केसीन आमी सच एज ओवर स्पीडिंग, रेड लायट जंपिंग, कॅरिंग ओवरलोड इन गुड्स कॅरेज, carrying persons in good carriage, using mobile while driving, driving vehicle under the influence of alcohol. And अशें करून आमी for the year 2021, that is from 1st January to till date, that is 36/2021, 6 महिन्याचे स्टॅटिस्टिक्स. हे 6 monthsan आमी टोटल केसीस आमी बूक केले हे वेरियस हितून 6 ऑफेन्सान is 5,971 आणि आउट ऑफ वीच आमी 5,860 केसीस आसा जे आमी RTO घाल्लेले आहा फॉर सस्पेन्शन.
आनी हितून सगळे केसीस आसा चडशे RTO मागीर तांकां इंडिविज्युअल केसीस घेवन तांचे हियरींग घेवन ते RTO मागीर तांचे ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड करता. कितले म्हयने खातीर त्यो सस्पेन्शन्स मिनिमम? हे वेरियस हे आसा ताका. थोडे 6 म्हयन्यांक सस्पेंड करता, थोडे 6 मंथ्सान करता, डिपेंडींग अपॉन द ग्रेविटी ऑफ ऑफेन्स आनी ताजो वायलेशन. ड्रंक ड्रायव्हिंगाक 6 मंथ्स बी आहा ताजो, आनी रेड लायट जंपिंगाक 3 म्हयने बी करता. हे आतां RTOचे प्रेरोगेटीव आनी ते तितून सस्पेन्शन करता. पण हितून मॅन्डेटरी सस्पेन्शन करपाक जाय अशें आमकां सुप्रीम कोर्ट अशे डायरेक्टिव्स आयल्या, तितून आमी हे सगळे केसीस RTO धाडटा. आणि आता एक धक्कादायक बातमी. ही घटना दिल्लीतली जरी असली तरी या घटनेनं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवलाय. आई वडील आणि घरच्यांचं लक्ष नसताना दारातून रांगत रांगत बाहेर आलेलं बाळ 12व्या मजल्यावरून खाली कोसळलंय. या दुर्घटनेमध्ये बाळाचा जीव गेलाय. या घटनेमुळे बाळाच्या आईवडिलांसह आणि कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी देखील पाठवलंय. ही घटना घडली आहे दिल्लीच्या नोएडामधील कासना ग्रीन वन हाऊसिंग सोसायटीमध्ये. या इमारतीतील 12व्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाला 1 वर्षांचा मुलगा होता. नेहमी घरात खेळणारा हा मुलगा नेमका सर्वांचा डोळा चुकवून घराच्या बाहेर पडला. रांगत रांगत तो कधी गेटच्या बाहेर गेला हे कुणालाच कळलं नाही. बाहेर गेल्यानंतर जिन्यापाशी लावलेल्या रेलिंगमधून तो पलीकडे गेला आणि क्षणार्धात 12व्या मजल्यावरून थेट तळमजल्यावरती जाऊन पडला. गेटच्या बाहेरही त्यावेळी कुणी नसल्यामुळे बाळाच्या जीवाला धोका असल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही. जेव्हा बाळ कोसळल्याचं समजलं तेव्हा फार उशीर झाला होता. सोमवारी दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली. प्रॉपर्टी डीलर सत्येंद्र यांचं कुटुंब कासा ग्रीन सोसायटीच्या 12व्या मजल्यावरती राहतं. त्यांचा मुलगा रिवानचा सोमवारी पहिलाच वाढदिवस देखील होता. पाहुणे आणि कुटुंबीय केक कापण्याच्या तयारीत होते तेव्हा अपघात झाला. ही घटना घडली त्या दिवशी बाळाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे या कुटुंबाचे नातेवाईक, मित्र, शेजारी अशी काही निवडक मंडळी घरात जमली होती. अनेक जण एकत्र आल्यामुळे सगळेच गप्पांमध्ये रमले होते. तर बाळाचे आई वडील कार्यक्रमाच्या आणि पाहुणचाराच्या गडबडीमध्ये होते. या सगळ्यात बाळाकडे काही क्षणांसाठी सर्वांचंच दुर्लक्ष झालं. घराच्या हॉलमध्ये खेळणारं आणि इकडे तिकडे रांगणारं बाळ उघड्या दारातून आणि गेटमधून बाहेर कधी पडलं ते कुणालाच कळलं नाही. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अवघ्या 1 वर्षांचं बाळ आणि ते देखील त्याच्या वाढदिवशीच दगावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. अपघाताच्या वेळी रिवानचे मामा, आजोबा, आजी आणि जवळचे नातेवाईकही घरात उपस्थित होते. आनंदाच्या भरात अचानक या अपघातामुळे घरात दुःखाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबियांनी या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नाहीये. मुलाचा मृतदेह घेऊन हे कुटुंब गाझियाबादमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरी देखील गेलाय. मात्र पोलिसांनी लोकांचे जबाब नोंदवलेत. एकूणच या घटनेमुळे पालकांनी चिमुकल्यांवरती आता अधिक बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होते. आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.